भूक लागली असेल तर व्हिडिओ स्किप करू नका, कारण शेवटी दाखवलेल्या एका खास चटणीमुळे हा वडापाव बनतो एकदम झकास. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत वडापाव. त्यासाठी आपण 7 ते 8 बटाटे उकडून घेतलेले आहेत, 15 ते 20 हिरव्या मिरच्या, 2 इंच आलं, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, अर्धा लिंबू, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ. तर सगळ्यात आधी आपण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेणार आहे. त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. 2 इंच आलं आपण इथे ठेचून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं मीठ आणि आता आपल्याला याच्यात घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता. आता आपण हे छान बारीक वाटून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता आपण हिरवी मिरची छान वाटून घेतली आहे. आता एका भांड्यामध्ये आपण उकडलेले बटाटे स्मॅश करून घेणार आहोत. बटाटे स्मॅश झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे हिरव्या मिरचीचं वाटण. इथे आपण जी हिरवी मिरची वाटली होती ती आपण याच्यामध्ये घातली आहे. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत थोडंसं मीठ. इथे आपण मिरची वाटताना सुद्धा थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे आपल्याला मिठाचा वापर जपूनच करायचा आहे. त्यानंतर आपण इथे घातली आहे थोडीशी साखर. अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी कमी साखर आपण घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे घातलेली आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपल्याला याच्यावरती पिळायचं आहे अर्धं लिंबू. आता लिंबू पिळल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण छान हाताने एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे आपल्या बटाट्याला छान आंबट गोड तिखट अशी चव येते. आता आपलं हे सारण तयार आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. असे आपल्याला त्याचे छोटे गोळे करून त्याला मध्ये असं थोडंसं दाबायचं आहे आणि याचे बटाट्याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्याच, म्हणजेच आपल्या बटाट्या वड्याचे वडे आपल्याला बनवून घ्यायचेत. अशा प्रकारे आपण हे सगळे वडे बनवून घेणार आहोत. तर अशा चविष्ट आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण वडे कुरकुरीत होण्यासाठी पीठ तयार करणार आहोत. त्यासाठी आपण 3 कप हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चिमूट खाण्याचा सोडा, 2 चमचे तांदळाचं पीठ. तळण्यासाठी इथे आपल्याला तेल लागणार आहे आणि थोडंसं पाणी. सगळ्यात आधी आता आपण एका पातेल्यामध्ये 3 कप हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद आपण इथे घेतलेली आहे. त्यानंतर थोडंसं मीठ आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून याला हाताने छान फेटून घ्यायचं आहे. यामध्ये एकही गुठळी राहणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 2 चिमूट खाण्याचा सोडा आणि पुन्हा एकदा याला आपण 2 मिनिटासाठी छान फेटून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपलं पीठ तयार आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये आता आपण बटाटे वडे या पिठामध्ये बुडवून त्याच्यामध्ये तळून घेणार आहोत. बटाटे वडे आपल्याला मध्यम आचेवरतीच दोन्ही बाजूंनी छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचेत. एका बाजूने आपले आता बटाटे वडे छान तळून झालेत. आता आपण त्याला पलटी मारूयात आणि याला सुद्धा आपण तळून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत असे आपले बटाटे वडे तयार झालेले आहेत. आता आपण वडापावसाठीची खास चटणी करणार आहोत. त्यासाठी आपण इथे तळलेली बुंदी, खोबऱ्याचा किस आपण भाजून घेतला आहे, 10 ते 12 आपण लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा चमचा जिरं, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च, थोडंसं मीठ. सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे खोबऱ्याचा किस घेणार आहोत. इथे आपण खोबऱ्याचा किस भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण याच्यात घालणार आहोत अर्धा चमचा जिरं. त्यानंतर आपण याच्यात घालायचं आहे 1.5 चमचा लाल तिखट. त्यानंतर आपण घालणार आहोत अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये घालायची आहे तळलेली बुंदी किंवा वडे तळताना जे एक्स्ट्रा पीठ तळलं जातं त्याचा चुरा आपल्याला याच्यात घालायचा आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे. आणि तयार आहे ही खास चटणी जी वडापाव सोबत लागते एकदम झकास. तर तुम्हाला ही वडापाव आणि चटणीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.